बाले रंगभूमी परिषद शाखा सोलापूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या उन्हाळी व्यक्तिमत्व विकास शिबिराचा उत्साहपूर्ण वातावरणात समारोप करण्यात आला। या शिबिरात बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा सीमा येलगुलवार यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिरातील विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण वस्तू बनवण्याचा आनंद घेतला। बालरंगभूमीचे प्रमुख कार्यवाह अर्चना अडसूळ यांनी याबाबत माहिती दिली। या प्रसंगी बालरंगभूमी परिषदेच्या कार्याध्यक्ष पद्माकर कुलकर्णी, सहकार्यवाह संजय सावंत, नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह ज्योतिबा काटे यांची उपस्थिती होती। 23 एप्रिल ते 26 एप्रिल या कालावधीत आयोजित या शिबिराला विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। शिबिराची सुरुवात दररोज अन्नपूर्णा साखरे, अर्चना अडसूळ, शोभा गिराम यांच्या मार्गदर्शनाखाली ध्यान, प्राणायाम, व्यायाम आणि स्तोत्र पठणाने होत होती। त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, एकाग्रता आणि सकारात्मकतेची भावना निर्माण झाली। यानंतर प्रसिद्ध गायक व संगीतज्ञ प्रशांत देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना सूर, ताल, लय याविषयी मार्गदर्शन केले। त्यांनी मुलांकडून विविध बालगीते व कविता गाऊन घेत संगीताची गोडी निर्माण केली। आपल्या मनोगतात त्यांनी मधमाशी जशी थोडा थोडा मध गोळा करते, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी जिथे जिथे ज्ञान मिळेल तिथून ते आत्मसात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असा प्रेरणादायी संदेश दिला। प्रसिद्ध कलाकार भैरप्पा कारभारी यांनी विद्यार्थ्यांना टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करण्याचे कौशल्य शिकवले। नृत्य प्रशिक्षिका तेजश्री श्रीरेखम यांनी विद्यार्थ्यांना नृत्याचे धडे दिले। पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन असोसिएशन यांच्या वतीने पक्ष्यांसाठी घरटी बनवण्याची विशेष कार्यशाळा घेण्यात आली। यावेळी अध्यक्ष मनोगतात सीमाताई येलगुलवार यांनी बालरंगभूमी परिषदेच्या माध्यमातून वर्षभर आयोजित करण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी असाच उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा असे आवाहन केले। यावेळी शिबिरातील प्रशिक्षक प्रशांत देशपांडे, अन्नपूर्णा साखरे, शोभा गिराम यांचा विशेष सत्कार करण्यात आला। शिबिरादरम्यान विद्यार्थ्यांना दररोज सरबत आणि खाऊचे वाटप करण्यात आले। समारोपावेळी विद्यार्थी आणि पालकांनीही शिबिराबद्दल समाधान व्यक्त करत भविष्यात बालरंगभूमी परिषदेच्या अशाच उपक्रमांमध्ये आवर्जून सहभागी होणार असल्याचे सांगितले। विविध कलाकौशल्य, संस्कार आणि व्यक्तिमत्व विकासाने समृद्ध असे हे शिबिर विद्यार्थ्यांसाठी संस्मरणीय ठरले। समारोप कार्यक्रमही उत्साहात पार पडला। शिबिरासाठी मुकुंद शेटे, मच्छिंद्र सप्ताळे, गणेश कोळीसर, खंडू शिंदे, सौ दीक्षित यांनी काम पाहिले। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।